त्यांच्या हातात मोबाईल द्या. बरोबर आहे का? मोबाईलच द्या का? ज्या वेळेस आपल्या लेकरांना कळायला लागतं त्यावेळेस आपल्या लेकरांच्या हातामध्ये परमरहस्य द्या, शिवपाठ द्या. त्यांना बोटायला धरून कीर्तनाला आणा, कथेला आणा, पारायणला बसवा. तरच संतांचे विचार, आचार, कथा त्यांच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होतील आणि आपली लेकरं संस्कारामध्ये वाढायला सुरुवात करतील. त्याच्यासाठी सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. मुळी मायबाप होते ज्ञानी, तेव्हा लागलो या परमार्थाच्या ध्यानी. या परमार्थामध्ये येण्यासाठी मुळामध्ये मायबाप ज्ञानी लागतात. अहो, तुमच्या माझ्यासारखा जन्म अनंत जन्मीच्या पुण्याईनं आपल्याला प्राप्त होतो. तुम्ही आणि मी किती सौभाग्यशाली आहोत, किती भाग्यवान आहोत. अशा या शैव संप्रदायामध्ये आपल्याला जन्म मिळाला. कोरोनामधले इथं किती जण आहेत? कोरोनामध्ये किती जण होते? इथले हातवरी करा, चटाचटा. सगळेच होतो ना? घाबरले काय की पुन्हा येऊ नये म्हणून? असं व्हायला नको. कोरोनाचा प्रसंग सर्वांनी पाहिलेला आहे, जाणलेला आहे. कोरोनाचा प्रसंग का आला कोणाला माहिती आहे का? सांगता येईल? कोरोना का आला माहिती आहे? मी सांगण्यासाठीच आलेलो आहे. कोरोना येण्याला जबाबदार माझ्या माता माऊल्या. आम्हीच का? त्याचं उत्तर देतो. 4-5 माता माऊल्या रोज ओट्यावरती कट्ट्यावरती बसायच्या आणि गप्पा चालायच्या. तुझी सासू अशी, माझी सून तशी, तुझा नवरा तसा, माझा नवरा असा. याच्यानं एका दरवाजेचे 2 दरवाजे झाले. भांडण विकोपाला जाऊ लागले. आणि महादेवांनी विचार केला, हे जर असंच सुरू राहिलं तर माणसामध्ये माणूस राहणार नाही, माणुसकी शिल्लक राहणार नाही, प्रेम राहणार नाही, कुटुंब एका जागी राहणार नाही. याचा विचार केला आणि महादेवांनी कोरोना पाठवला. आणि पहिलं काम केलं, 5 मैत्रिणी एका जागी बसायचंच बंद केलं. दुसरं काम केलं, बोलायचंच बंद केलं, जवळ यायचंच बंद केलं. तिसरं काम केलं, बोलायचं तर सोडून द्या, खोकलायचं सुद्धा बंद केलं. खोकला की ठोकला 14 दिवस क्वारंटाईन बंद केलं. त्याच्या पुढं जाऊन नाकाला काय लावलं? मास्क लावलं. शेतकरी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? मुंगस. आता आपण कोण? विचार करा. नाकाला लावलं, बोलायचं सोडलं, खोकलायचं सोडलं, जवळ यायचं सोडलं. त्या कोरोनाच्या महापर्व काळामध्ये माणसाला माणसाची किंमत कळाली. काय सांगू तुम्हाला, त्याच व्यक्तीची बॉडी त्याच व्यक्तीच्या घरी गेली का याचा सुद्धा भरवसा नव्हता. पॉकेटमध्ये बॉडी बांधून आली, याची बॉडी त्याच्या घरी, त्याची बॉडी याच्या घरी. हात सुद्धा लावला नाही कुणी. हो, जेसीबीने उचललं खड्ड्यात टाकलं. अशी अवस्था कोरोनामध्ये झाली. आणि त्या कोरोनाच्या महामारीमध्ये मला सांगायचं आहे, हजारो मंदिरं बंद होते, तीर्थक्षेत्र बंद होते, मठ मंदिरं बंद होते, कुलपाचे टाळे लावले होते. बरोबर? कोणाला मंदिरात जाता आलं? मठात जाता आलं? तीर्थक्षेत्राला जाता आलं नाही. पण शैव संप्रदायामध्ये जन्माला आलेला शिवभक्त किती भाग्यवान आहे. जगाचा मालक इष्टलिंगाच्या रूपाने गळ्यामध्ये होता. कोरोनाच्या महापर्व काळामध्ये सुद्धा वाटेल तेव्हा आपण जगाच्या मालकाची इष्टलिंगाच्या रूपाने पूजा केली. त्याची पूजा करायला कोण अडवलं? हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत. जगाचा मालक इष्टलिंगाच्या रूपानं तुम्हा आम्हाला गळ्यात धारण करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. हे वेळ वाया जाऊ देऊ नका. सावध व्हा आणि गळ्यामध्ये इष्टलिंग धारणा करा. संत म्हणतात, काय म्हणतात? ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नाही, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही, कपाळावरती विभूती नाही, मुखात पंचाक्षरी मंत्र नाही, त्याच्या मातीला सुद्धा जायचं नाही. कारण अंत्यविधी होत असताना जर इष्टलिंग हातावर असेल तरच अंत्यविधी होते, अन्यथा अंत्यविधी होत नाही.
इष्टलिंग धारण करण्याचं वय सांगितलं. किती किती बोला किती? 8च का हो? अखंड शिवनाम सप्ताह किती दिवसाचा? 8वा प्रसाद. 8च का? कोणाला सांगता येईल? 8च का? तर पहा, 7 दिवस केलेलं नामस्मरण 8व्या दिवसाचा प्रसाद घेऊन 8वा 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 याच्यासाठी 8वा आहे. मग 8व्याच वर्षी इष्टलिंग दीक्षा का? तर गुरुचा ज्ञानरूपी प्रसाद घेऊन इष्टलिंग हृदयावरती प्राप्त करून घेऊन ही शिवभक्ती शेवटच्या क्षणापर्यंत 8वा 8वा याच्यासाठी 8व्या वर्षी. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, हे झालं जन्माला आल्यानंतर, पण जन्माला येण्याच्या अगोदर इष्टलिंग धारण करण्याची परंपरा आहे. कशी? जन्मादिलिंग गर्भासी धारणा, 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 जन्मादिलिंग गर्भासी धारणा. शिव पंचानन सखाजाचा जय हो. शिव पंचानन सखाजाचा. ओम नमः शिवाय. शिव पंचानन सखाजाचा. जय हो. शिव पंचानन सखाजाचा. जन्मादिलिंग गर्भासी धारणा, जन्मादिलिंग गर्भासी धारणा, जन्मादिलिंग गर्भासी धारणा, जन्मादिलिंग गर्भासी धारणा. शिव पंचानन सखाजाचा हो. शिव पंचानन सखाजाचा. ओम नमः शिवाय. शिव पंचानन सखाजाचा. जाचा शिव पंचानन सखाजाचा. जाचा जाचा जन्मादिलिंग गर्भासी धारणा, जन्मादिलिंग गर्भासी धारणा, जन्मादिलिंग गर्भासी धारणा, जन्मादिलिंग गर्भासी धारणा. धारणा धारणा. नमः पार्वती पतये शिव हर हर. आज उपवास आहे का हो? आहे. एकादशीचा फराळ किती जणांनी केलेले? इमानदारीनं हातवरी करा.
इमानदारीनं तुमच्या माईची शपथ आहे तुम्हाला. एकादशीला फराळ करावं, शिवरात्रीला फराळ करावं असं कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे? लिहिलेलं आहे बाबा? जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर निरआहार राहून उपवास करा म्हणाले. निरआहार म्हणजे काय? सकाळ आणि सायंकाळ गावरान गाईचं 1 ग्लास दूध पिऊन, दिवसभर पाणी पिऊन उपवास करा. नाहीच जमलं 3 टाइम नंबर 1 पोट भरून जेवण करा आणि भोळा भाव देवा मला पाव. काय उपवासाच्या दिवशी ताटामध्ये पदार्थ होते, अरे बाप रे. माझ्या बाजूला बसले होते उपवासवाले काही जण. ताटामध्ये पाहिलं मी, शाबू एका बाजूला आहे, भगर एका बाजूला आहे, चिप्स एका बाजूला, रताळे एका बाजूला, आणखी काय शेंगदाण्याचे लाडू एका बाजूला. बरंच माहिती आहे, तुम्ही घेतलात काय की? ताटामध्ये जागा शिल्लक राहत नाही एवढे पदार्थ उपवासाच्या दिवशी. उपवास की तापास? तापास आहे. देवाला दाखवू नका उपवास आहे म्हणून. देवाला सगळं करतं. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव आशानं पावायचा नाही र. देवाला सगळं कळतं. मी म्हणतो, नेहमी म्हणतो, करायचा असेल निराहार करा, नाहीतर भोळा भाव देवा मला पाव. देवानं नाही सांगितलं उपवास करूनच माझी भक्ती करा. म्हणून जसं फराळीचं प्रसाद घेतलेला आहे तसा जय जयकार झाला पाहिजे. सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये प्रेमाने बोला, नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. कसा आहे? वक्ता श्रोता, गुरु शिष्य, सद्गुरु शिष्य, यामध्ये वक्त्यामध्ये दिव्यता असणं फार गरजेचं आहे. सद्गुरूमध्ये दिव्यता असते म्हणूनच सद्गुरू शिष्यामध्ये परिवर्तन करत असतात. कथाकार असो, कीर्तनकार असो, सद्गुरू असो, यांच्यामध्ये संप्रदायाच्या नियमानुसार 35 विषयाचं ज्ञान असायला हवं. किती? 35 विषयाचं. आणि त्याच ज्ञानाच्या बळावर श्रोत्याच्या अंतकरणामध्ये परिवर्तन होतं. म्हणतात गुरु करावा बळकट, म्हणतात की नाही? गुरु जर बळकट असेल तर शिष्यामध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून कथा सांगत असताना, कीर्तन सांगत असताना, प्रवचन सांगत असताना कमीत कमी 35 विषयाचं थोडं थोडं तरी दिव्य ज्ञान वक्त्याला असावं, तरच तो वक्ता श्रोत्यामध्ये परिवर्तन करू शकतो. मग आता ते 35 विषय किती जणांना ऐकायचेत? हात वरी करा. सगळ्यांनाच ऐकायचे. लक्षपूर्वक ऐका. या 35 विषयाच्या बळावरच राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी संस्कृत परमरहस्याचं मराठीमध्ये अनुवादन करून या शिवभक्तीचा पाया रचला. असे राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली. 35 विषयाचं ज्ञान माझ्या माऊलीमध्ये होतं. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, तत्वज्ञान 7, संस्कृत 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष 12, कृषी 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, परमरहस्य 16, गाथा 17, शिवपाठ 18, काकडा 19, सिद्धांत शिकामणी दासबोध 20, विचारसागर 21, वृत्ती प्रभाकर 22, लिंग पुराण 23, संत चरित्र 24, शिवलीलामृत 25, शिवमहापुराण 26, रुद्रपठण 27, शिवसहस्त्रनाम 28, शिवनामावली 29, पंचदश 30, पंचीकरण 31, सार्थ अनुभवामृत 32, गायन 33, भारूड 34 आणि पावल्या 35. या 35 विषयाच्या ज्ञानाच्या बळावरच माझ्या राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी या जगाला शिवभक्तीचं ज्ञान अमृत प्राप्त करून दिलं. आणि असंच ज्ञान श्रोत्यामध्ये असलं पाहिजे.
असंच ज्ञान वक्त्यामध्ये असलं पाहिजे, तरच या ज्ञानाची प्राप्ती अंतःकरणामध्ये प्राप्त होणार आहे. असे अनेक वक्ते आहेत ज्यांनी या शिवसंप्रदायाला या 35 विषयाच्या ज्ञानाच्या बळावर योग्य दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे. गायन बनवले, कीर्तनकार बनवले, वादक बनवले, प्रवचनकार बनवले, कथाकार बनवले. असे महान विभूती संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या गावचं भूषण, कीर्तन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, शिवभक्ती परायण गुरुभक्त गोरोबा काका शिवणे. आपल्या गावचं वैभव आहेत. त्यांची उपस्थिती आज लाभलेली. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. गोरोबा काका नेहमी आमच्या संपर्कामध्ये असतात, मार्गदर्शन करतात. त्यांनी अनेक कीर्तनकार, कथाकार, गायक, वादकांना मार्गदर्शन करून या शिवसंप्रदायाची ध्वजरूपी पताका पुढे घेऊन गेलेले आहेत. असे अनेक वक्ते प्रत्येक वेळी आम्हाला आपणा सर्वांना लाभावे, त्याच वक्त्यांच्या वक्तव्यातून श्रोत्यामध्ये परिवर्तन होत असतं. आणि म्हणून सांगितलेलं आहे, जन्माआधी लिंग गर्भासी धारण शिवपंचानन सखा ज्याचा. इथं आपण होतो, बरोबर आहे की नाही? ही परंपरा जन्माला आल्यानंतरची नाही, तर जन्माआधी लिंग गर्भासी धारण. काय म्हटलेलं आहे? जन्माला येण्याच्या आधी आईच्या पोटामध्ये बाळ वाढत असताना 8व्या महिन्यामध्ये कुलगुरूच्या हातानं गर्भाला इष्टलिंग बांधला जातो आणि बाळ जन्माला आल्यानंतर तेच इष्टलिंग 5वीला पुंजलं जातं आणि तोच इष्टलिंग 8व्या वर्षी विधीपूर्वक गळ्यावरती धारण करून दिलं जातं. ही परंपरा आहे आणि ती परंपरा सर्वांनी जोपासली पाहिजे, कारण हा अलंकार आहे. कपाळावरती विभूती लावणं, कुंकाचा तिलक लावणं, गळ्यात इष्टलिंग घालणं, रुद्राक्षाची माळ धारण करणं हे साक्षात शिवभक्तांचं सौभाग्य आहे, आद्य कर्तव्य आहे. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. जागर करण्याचं काम संतांनी केलंय. जाग व्हा, वेळ वाया घालवू नका. आपल्या धर्माचं तुम्ही आम्ही पालन करा, कारण हे देह शिवालय आहे. काय? शिवालय आहे. प्रमाण दिलं त्याला, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. माझे हृदय भुवन करा पुले सिंहासन, हे हृदय, हे देह शिवालय आहे आणि या शिवालयातल्या हृदयामध्ये भगवान शिवाचं सिंहासन आहे, आसन आहे. आणि या सिंहासनावरती हृदयावर जो तुम्ही इष्टलिंग धारण करताय तो त्या सिंहासनावरचा अधिष्ठाता भगवान शिव परमात्मा आहे. अहो, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे ना, त्या शिवभक्ताच्या जवळ यम सुद्धा यायला थरथर कापतो. मी सांगेन तुम्हाला, आता ज्यांनी इष्टलिंग नाही धारण केलं त्यांनी सावध व्हा. आणि या वर्षी जो पुढचा अखंड शिवनाम सप्ताह येणार आहे, या वर्षीचा जो पुढचा अखंड शिवनाम सप्ताह येणार आहे, आपल्या गावचे जे कोणी कुलगुरू असतील त्या गुरुमाऊलींना सप्त्यातल्या एका दिवशी इष्टलिंग दीक्षा देण्यासाठी आमंत्रित करा. आणि प्रत्येक माता पित्यांनी, मुला मुलींनी त्या कुलगुरूंकडून दीक्षा संस्कार प्राप्त करून घ्या आणि एकच वर्ष इष्टलिंग गळ्यामध्ये घाला. संकल्प करा. ज्या दिवशी तुम्ही इष्टलिंग गळ्यामध्ये धारण करताय, मनामध्ये संकल्प बोला आणि इष्टलिंग धारण करा. एका वर्षामध्ये जर तुमचा संकल्प पूर्ण नाही झाला तर काढून खुंटीला अडकवा. पण मी काय म्हणतोय, पण एका वर्षामध्ये भगवान शिवाच्या कृपेने तुमचा संकल्प पूर्ण होणार आहे, एवढी ताकद त्या इष्टलिंगामध्ये आहे. म्हणून इष्टलिंग धारण करण्याचा संकल्प तुम्ही आम्ही या वर्षीपासून नित्यनेमाने करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. इष्टलिंग म्हणजे आपला अलंकार आहे. जसं सोनं तुमचा अलंकार आहे की नाही, तसं इष्टलिंग सुद्धा अलंकार आहे. सोनं नाणं तुम्हाला धोक्यात टाकेल, पण हे आपल्याला कधीच धोक्यात टाकणार नाही.
थोडं लक्षपूर्वक ऐका, सांगेन तुम्हाला. ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, सोन्याचं नकलेस, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, सोन्याचं लॉकेट, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. आणि ज्याच्या गळ्यात पवित्र इष्टलिंग रुद्राक्षाची माळ आहे, त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. तो तुमचं कधीच वाटोळ होऊ देणार नाही. होवनी या वेडा भो आज त्याची, न सांगता तुमच्या अवतीभोवती फिरून तुमच्या प्रत्येक संकटाचं निवारण करणारा भगवान शिव परमात्मा आहे. त्याच्यासाठी हा अलंकार धारण करा. हा अलंकार आहे आणि हा अलंकार तुम्हाला कुठंच धोका देणार नाही, कुठल्याच धोक्यामध्ये टाकणार नाही. म्हणून धन्य शरीर करायचं आहे तर त्याच्यासाठी एक करा. काय करा? काय करा? बाळी भस्मलिंग गळा, हो बाळी भस्मलिंग गळा.